गाडी जाणार. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्ही बघितलं, आता समीर काय म्हणतोय, आपल्याला आजच्या आजच गाडी आणायची आहे. तर ठीक आहे म्हणलं, चला आजच्या आजच गाडी आणायची. मग आम्ही दोघं निघालो मोहोळच्या दिशेनं. तर मोहोळला जात जात आम्हाला लागली आमची सीनामाई मलिकपेठची सीना नदी. तर सीना नदीवरती बघता तर भरपूर असं पाणी सोडलेलं होतं आणि उन्हाळ्यात अशी नदी भरलेली बघितल्यावर लई भारी वाटते बरं का. आणि मग काय दोघाला काय हुरूप मावतोय वय, बसला गाडीवरती निघाला मोहोळच्या दिशेनं. आता उन्हाळ्याचं वातावरण आहे बरं का. असल्या उन्हात बाबा घेऊन चाललाय. असल्या उन्हात आम्ही आलो शोरूममध्ये. तर ही सोलापूर रोडला आहे लोकसेवा होंडाचं शोरूम. हिथं आल्याला हे ब्लॅक घोडा दिसला. आता समीरला घ्यायचा हेच घोडा गेला. आतमध्ये विचारलं कसं काय, तर मुलकाच्या गाड्या अवेलेबल असून आम्हाला सध्या काय गाडी अवेलेबल नाही असं सांगितलं. म्हणजे काय उपलब्ध नाही तुम्हाला इथं गाडी. तर आता म्हणलं घ्यायचं काय, तर समीरनं लगे फोन फिरायला सुरुवात केली. आता हिरमोट लेन झाला, पण आजच्याच गाडी घ्यायची होती समीरला. ठीक आहे म्हणलं, चला आता जाऊ सोलापूरला. गाडी जाणार काय करायचं, चला जाऊ मग. आणतो बुलेट. मग याची बुलेटची सुरू माहिती आहे मोळमध्ये असली बुलेट सुरू. चला आता बुलेट घेऊ मित्रांनो. युनिकॉर्न कटाळा भेट नाही झाली. अवेलेबल होत नाही, डायरेक्ट बुलेट आणायची ना. नुसता आवाज कसं अवेलेबल अवेलेबल आता फार बदल आता अशा तऱ्हेने आम्ही गेर खाता. जरा उन्हाचं गार होता, चालू आहे मावाज किसायला. आता ह्या गारेगारवाल्या बाबांनी आमच्याकडनं एका गोळ्याचं 10 रुपये घेतले. तर आता ही मुठभर गोळा आम्हाला किती परवडायचं 10मध्ये बघा. घोर कलियुग आलं रे बाबा. एक नंबर. टाके बस. माननीय गाडी ओनर आले. ओनर काय झालं, माझं गोष्ट केलं रे. तर भावांनो, गॅरचा गार गोळा खाऊन समीरला गाडी आणायची या विषयावरती आम्ही गंभीर चर्चा केली आणि निघालो सोलापूरच्या दिशेनं. आता विषय झाला काय, प्रजयकडे होती युनिकॉर्न. आता प्रजयच्या गाडीवर मी आणि प्रजय आणि समीरच्या गाडीवर तोपिक बहीण समीर असं चौघं मिळून निघाला. तर झाला काय विषय, आता समीर राहिला होता मागं. आता समीरनं काय सकाळपासून चहा सुद्धा तोंडावर फेकून हाणला नसल्यामुळे आम्हाला लागले ते जाम भूक. तोपर्यंत प्रजय भाऊनं लगेच जयशंकर हॉटेल गाठलं. गेल्या टोकन घेतली आणि 2 पावभाज्या जाम घेतल्या. आता म्हणलं प्रजय भाऊला ह्याच्यावर जाम ताव हाणू, कारण मी बी सकाळपासून जाम भुक्याजलेलो होतो. समीरनं काय चहा सुद्धा सांगितलं नसल्यामुळे परत आम्ही नाश्ता झाल्यावर कोंदा चहा घेतला दोघाला. कोंदा चहा प्याला आणि निघाला होता सोलापूरच्या दिशेनं. आता जात आमच्या दोघांची चर्चा अशी झाली की समीरला जर तोपिकला जर सांगितलं तर ते आपल्याला जाम शिवाय ध्यान राहते. त्यामुळे त्यांच्यापासून हे राजलं पूज नाश्त्याचं. तिथं गेल्यावर त्यांनाच म्हणू की आपल्याला जाम भुका लागले तर काहीतरी नाश्त्या पाण्याचं बघा. असा विषय चर्चा ठरली ना आम्ही गेलो दोघंजण पुढे. आता जात प्रजय बी लागला निबार गाडीत आणायला. म्हणलं आय घातली कुठं तर करतोय वाकडा. माझं डोळं लागलं निष्ठायला. मग काय डोळं घेतला हातात आणि निघालो आता सोलापूरच्या दिशेनं. आलो बघा सोलापुरात. आल्या महाराजांचं दर्शन घेतलं ना आता लावला मॅप, कारण आपल्याला शोरूमचं काय आता नाही पत्ता नाही. मग काय शोरूमचं मॅपवर बघितलं, पण काय गलीन बोळा आहे गली काय कळते ती काय 4 ठिकाणी हुकला. पण शेवटी आम्ही कुठनं काय होऊन आपण शोरूम हुडकून काढलंच. आम्ही शोरूम हुडकून काढायला बघा ही कसं फिरायला लागला. शेवटी शोरूममध्ये पोचला. तर समीर आणि तोपिक बाई प्रजय बाई सगळी मिळून बसला. विषय झाला गाडी घ्यायचं ठरलं. युनिकॉर्न काय तिथे बी अवेलेबल नाही म्हणली. मग आता लई पंचायत झाली गाड्या. म्हणलं कसं काय करावं. समीर बाईला म्हणलं गाडी तर घ्यायचीच आहे. मग समीर बाई म्हणला 5 वाजता द्या. समीर बाईला म्हणलं जाम भोका लागले. तर मग तिथे गेल्यावर प्रजयनेच परत मी वडापाव सांगितला, कारण आता समीर पैसे थांबायला आम्हाला वेळ नव्हता. 5 वाजून गेल्यावर त्यामुळे मस्तरांचं कामकाज करायचं होतं. घरी येऊन शेणघाण काढायची होती, वैरण काढायची होती. प्रजेला म्हणलं आपल्या गाडीला स्टार्टर मला. आता ही मागणी येतेली गाडी घेऊन आपण जाऊ. तर एवढे सगळे दिवसाची धावपळ झाली, पण झाड काय गाडी मिळाली नाही आम्हाला. आता विषय असा भावानो, चला तर आता जातो आम्ही. आता मला इथनं पुढे मोहोळमध्ये जाऊन स्टँडवर पाकडायची आहे. तर असा मस्तमध्ये प्रजेने जाम स्पीड पकडला. प्रजेला म्हणलं हाडाची किंमत स्वस्त नाही दाद्या, जरा दमाने घे. तो बी काय तयार नव्हता. मग आबत दबत कसं तर करत आम्ही आलो बरं का मोहोळपर्यंत. भाऊ काय गाडीत आणायचा काय ढिलच पडणं गेला. आणि त्यात विषय असा चालता, दिवस बी गेला होता सोमवार बाजार दिवस असून ऐकायला गाडी भेटली नाही. त्याचं दुःख वेगळंच होतं. समीर यायला आता 8-9 वाजत होत्या. त्यावर त्याची वाट बघत बसायला आपल्याला टाईम नव्हता. चला म्हणलं पाठ दिवस जावं आपल्या घरी, गुरांचं काहीतरी चारा पाणी करू, नाहीतर घरचे आपल्या बोकांडीच बसते. ते आज विषयच हार्ड होते.
मग काय प्रजेला म्हणलं प्रजे घोड्याला टाचा मारा आणि घोड्याचा स्पीड वाढवा, कारण मोहोळ स्टँडवर जायचं, इष्टी हुकली म्हणजे लय राडा होईल. तवर काय घोड्यावरनं उतरले इष्टी लागली होती आपल्याला. अरे लय विषय भारी झाला म्हणलं आता ही. मग काय पण काय बघता महाराष्ट्र शासनाची अवस्था. अरे म्हणलं तिकीट फुकट जाते का की असं वाटायला लागलं परत, कारण गाडीची अवस्था इतकी जबरदस्त झाली होती. लाल परी मला वाटलं आता विषय हार्ड करते काय की. तर झाला काय विषय मित्रांनो, सपर रोडलाच गाडी नरड्यावर पाय दिले आणि लागली करायला. घातले मुलं तिकीट काढून गाडी ढकलायची वेळ येते काय की बाबा म्हणलं प्रवाशांवर. पण तसं काय झालं नाही. गाडी आपलं डुगू करत का होईना पण नरखेडपर्यंत आली. तिथनं पुढे जाईल न जाईल ती विषय वेगळा झाला. चला तर मित्रांनो, मी आपली जॅम शीट पकडून बसलो होतो, कारण निश्चित बी काय गर्दी नव्हती. निवांत बसलो. आता म्हणलं चला कवा येईल नरखेड. चला तर मित्रांनो, आजची जर्नी इथं संपली. गाडी आणायला गेलो आपण. गाडी काय सध्या आपल्यापर्यंत आली नाही. समीर आता पाठीमागून घेऊन येईल. तोपर्यंत आपण आता कंडक्टर साहेब येतील, तिकीट काढून मस्तमध्ये बसू. चला तर बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. काय बाकी सगळं असेल. व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला लागते. काय राव तुम्ही व्हिडिओ बघताय पण एक शेअर करत नाही, एक कमेंट करत नाही, एक फॉलो करत नाही.